नरहरी झिरवळांचं. तर आत्ताच्या घटकेला काही लोक म्हणतात की बाबा ती दोन ॲडल्ट्स आहेत, ते कन्सेन्शुअल आहे, तर दोघांच्या मान्यतेने होत आहे वगैरे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतंय, एक तर हे शासकीय जागेत केलं गेलं, हा पहिला प्रश्न. हे कसं झालं? तिथे दारूच्या बाटल्या दिसत आहेत. हे सगळं व्हिडिओ शूटिंग जे केलं गेलंय ते डेफिनेटली त्यांनी ब्लॅकमेलिंग साठी केलं, याच्यात काहीच शंका नाही. पण आपण करतोय काय याचं भान असणं हे नक्कीच गरजेचं होतं. झिरवाळांसारखी माणसं, आणि त्याचे मी एक नाही अनेक फोटो, म्हणजे एकदाच ते त्या व्यक्तीला भेटले असं नाही, तर असंख्य फोटो मी मी माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर देखील टाकले. तर ते अनेकदा ह्या ज्या आहेत, हे पवन यादव म्हणून, ते प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्यांबरोबर त्यांचे नेहमीप्रमाणे फोटो आहेत. इतकंच नाही तर एका विधानसभेत जाऊन सुद्धा त्यांनी भाषण केलं होतं. तर हे सगळं बघून ना, राजकारण आपण कुठच्या स्थितीला नेतोय. महाराष्ट्राने खरंच याचा एक गंभीर विचार करावा, आणि सगळ्यात खरं तर मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं पाहिजे की ही जी घाण चालली आहे ना, ही आता कुठेतरी थांबवा. कुठेतरी हा सगळ्याला आता तुम्ही आळा घाला. आणि झिरवळांना सुद्धा आता हे सगळं बघून खरंच म्हणजे किळस येते हे बघून की काय करतायत ही माणसं. आणि याच्यात अनेक गोष्टी मला कळल्यात, पण मला त्या माध्यमांसमोर बोलता येणार नाहीयेत. तर काय चाललंय याचा महाराष्ट्राने आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, असंच मला वाटतं. काय कारवाई केली पाहिजे? त्यांनी आधीचा स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी. प्रश्नच नाही. खरं तर हे सगळं एकदा नाही, आता त्यांच्या आधी तर भ्रष्टाचाराचा तो व्हिडिओ समोर आला, त्यानंतर आता त्यांच्या कॅरेक्टरवर आला. असे यांना आपण आपल्या देशाचे विजनरी म्हणू शकतो का? देशाला पुढे नेणारे, त्यांना एक काही विजन असलेले नेते आपण म्हणू शकतो का? आणि अशा नेत्यांना त्यांच्या पक्षात ठेवणं हे पक्षाला लाजिरवाणं नाही का वाटत? त्या पक्षाला नाही का वाटत की आपण काहीतरी सुधारणा करावी, काहीतरी लोकांना चांगलं द्यावं, लोकांना चांगले नेते द्यावे? असे नेते हे आपल्या देशाला पुढे नेणार? असं कसं चालणार? मला असं वाटतं प्रत्येक पक्षाने ही जबाबदारी आता घेतली पाहिजे, आणि अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे.